उपोषणाचा तिसरा दिवस जवळपास आता रात्रीचे 11:13 झाले आहे। बघा हे प्रशिक्षणार्थी संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी न्याय देण्यासाठी हा बघा रस्ता काय गाड्या चालत आहे। रस्त्याच्या बाजूला जे उपोषण चालू आहे हे परिस्थिती बिकट असल्या कारणाने काही लोकांच्या नियोजनामध्ये जे प्रशिक्षणार्थ्यांना रात्रीचे जे जेवण भेटतं ते जेवण करून आज रस्त्यावर झोपायला लागलं आहे। हे बघून तरी महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थी 36 जिल्ह्याच्या प्रशिक्षणार्थ्यांनी जागृत व्हायला पाहिजे की आपल्यासाठी जे लढा देत आहे हे लढा देणारे प्रशिक्षणार्थी एक निष्ठावान प्रशिक्षणार्थीच्या नात्याने बाबांना समर्थन द्यायला आले। तसेच त्यांना हा रोजगार कायमस्वरूपीचा रोजगार आहे हा किती महत्त्वाचा आहे। जवळपास हे जे उपस्थित आहे प्रशिक्षणार्थी हे 30 तारखेला निघालेले 31 तारखेला निघालेले प्रशिक्षणार्थी आणि हे जवळपास 3 दिवस होऊन गेले हे उपोषणाला समर्थन देऊ राहिले आहे। रात्र दिवस एक करत आहे न्याय भेटावा रोजगार भेटावा। सरकारने हे या प्रशिक्षणार्थ्यांची व्यथा समजून यांना कायमस्वरूपीचा रोजगार द्यावा। नक्कीच आदरणीय तुकाराम बाबांच्या नेतृत्वात या संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न नक्कीच सुटतील आणि जे घरी बसलेले प्रशिक्षणार्थ्यांना परत सांगू इच्छितो की तुम्हाला दया नाही येत का हे बघून की आपण पण या उपोषणाला सहभागी व्हावं, आपण पण या कार्याला समर्थत आहेत ते आपण समर्थन द्यावं। म्हणजे असं नाही की हा रोजगार फक्त आपल्या वैयक्तिक यांच्यासाठी लढत आहे। काही प्रशिक्षणार्थी लेडीज प्रशिक्षणार्थी किंवा जेंट्स मला सांगतात की आमचे घरचे अलाउड करत नाही। आज एक मॅडम होते भाषणच्या टायमाला ते असं सांगत होते की पगार नवऱ्याला चालत नाही का, घरचे नाही सांगत म्हणजे काय, घरच्यांना पगार तुमचा चालत नाही का। मग जो पगार जो घरच्यांना चालतो, नवऱ्याला चालतो, फॅमिलीला चालतो, स्वतःला चालतो आणि जेव्हा उपोषणाला समर्थन द्यायच्या वेळेस येतं तेव्हा ते सांगतात की फॅमिली प्रॉब्लेम वगैरे। ते मॅडम लग्न नाही झालेले होते तरी सांगतात की माझ्या आईवडिलांनी परमिशन दिले आणि जवळपास आता 3 दिवस ते मॅडम या कार्यक्रमाला उपस्थित आहे। वडील नाही त्या मॅडमांचे आईने समर्थन दिलं आणि ते वडील नाही त्या मॅडमांचे तरी ती मॅडम एकटी आली की हा जो रोजगार भेटला तर माझ्या आईसाठी आणि माझ्या स्वतःसाठी कायमस्वरूपीचा राहणार म्हणून या उपोषणाला समर्थन देण्यासाठी आले आहे। संपूर्णतः विश्वास आहे आदरणीय तुकाराम बाबांवर आणि नक्कीच प्रशिक्षणार्थ्यांना न्याय भेटेल। म्हणून मी 36 जिल्ह्याच्या प्रशिक्षणार्थ्यांना सांगू इच्छितो की 11 वाजून जवळपास आताच्या कंडिशनमध्ये 16 मिनटं झाले। आतापर्यंत बाबा तिथं बसलेले बघा स्टेजवर हात दिसते, त्याच्या आजूबाजूला प्रशिक्षणार्थींच्या ती तब्येतीची व्यथा विचारत बसलेले आहे की बाबा कसं वाटत आहे काय। जवळपास 9:30 वाजता बाबांना चक्कर येऊन पडून जाणार होते, ही बाबांची व्यथा झालेली आहे। 3 दिवस बाबांनी जेवण पाणी केलं नाही। हे प्रशिक्षणार्थी आहेत 3 दिवस अख्खा दिवस इथं बसतात, अख्खी रात्र इथे झोपतात, परत सकाळी उठल्यावर उपोषणाला लागतात। म्हणून सरकारने या प्रशिक्षणार्थ्यांचे लक्ष द्यावं। खरंच या प्रशिक्षणार्थ्यांना हा रोजगार कायमस्वरूपीचा रोजगार आवश्यक आहे। आपले दिलेलं आहे जी योजना चालू केली त्यांनी साहेबांनी कंटिन्यू करायला पाहिजे आणि नक्कीच या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय या उपोषणाच्या माध्यमातून मिळायला पाहिजे। सरकारने लवकरात लवकर लक्ष देऊन येणाऱ्या कॅबिनेटमध्ये या प्रशिक्षणार्थ्यांना संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांची व्यथा समजून निर्णय घ्यावा आणि यांना कायमस्वरूपीचा रोजगार द्यावा। धन्यवाद। जोहार।